नमस्कार. आपण आज कॉफी विथ माधवच्या शोमध्ये अ, एका नव्या गेस्टला बोलावलंय. खरं गेस्टचा परिचय वगैरे सगळं करून देणार आहे मी. पण त्यापूर्वी तुमच्याशी गप्पा मला यासाठी मारायच्या सुरुवातीलाच, की मुळात ही मुलाखत, पॉडकास्ट वगैरे असं काही नसतं. आपलीच पान आपण मागे जरा उघडून पाहिली पाहिजे आणि ते पाहता-पाहता आपल्या असं लक्षात येतं, की अरे ही नोंद झाली, ती नोंद झाली आणि त्या नोंदी तेवढ्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बाकी काय हेतू नसतो माझा. आज ज्यांचं खरं मला स्वागतही करायचं आहे, ज्यांची खूप माझी पहिल्यांदा वैयक्तिक ओळख आहे, परंतु त्यांना मी खूप वर्षापासून पाहिलेलं आहे. त्यांचे तीर्थरूप आणि महाराष्ट्राचे अतिशय दिग्गज नेते, ज्यांचा उल्लेख केल्याच्या पुरोगामी महाराष्ट्र पूर्ण इतिहास होऊच शकत नाही, असे स्वर्गीय दादासाहेब उपाख्य रासू गवई यांच्या सुकन्या आमच्याकडे आल्यात. आणि कीर्ती अर्जुन गवई असं त्यांचं नाव आहे. ते अर्जुन का आहेत, त्या कीर्ती कशा आहेत आणि त्यांची कीर्तिध्वजा कशी फडकलेली आहे, या सगळ्यांच्या गप्पा करणार आहोत. त्या अगदी सहज आहेत. आणि आपले पिताश्री तीर्थरूप 2-2 राज्याचे राज्यपाल होते. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचा त्यांचा असा वट होता आणि महाराष्ट्राचं राजकारण ते गलगल हलवू शकत होते. एवढी शक्ती त्यांच्यात होती. तरी अतिशय स्मूथ, अतिशय आनंदी, अतिशय सहज, सर्वांशी मैत्रीभाव ठेवणारे आणि जात, धर्म, पंथ, भाषा या पलीकडे निघालेले एक नेतृत्व म्हणजे दादासाहेब. त्यांच्या थेट सुकन्या म्हणजे आपण सगळे चाहते असतो, अनुयायी असतो, आपण दुरून दुरून बघतो. पण त्यांनी जन्म दिला याच्या 3 मुलांना आणि 3ही मुलांनी आपल्या आपल्या क्षेत्रात अतिशय सर्वोच्च स्थानं मिळवली. आज कीर्तीताईंचं स्वागत आहे. खरं म्हणजे आम्ही सगळे ताई वगैरे म्हणत नाही आम्ही, कारण कीर्ती मॅडम अशा आहेत की त्यांना मॅडम म्हणतात, लोक मॅडम म्हणतात, त्यांना ताई म्हणतात. पण कीर्ती हे खूप नाव गोड आहे, कारण या नावातच खऱ्या अर्थानं सगळं दडून बसलेलं आहे. म्हणजे पिताजींना माहित होतं, तुमच्या आई वडिलांना माहित होतं की ही कीर्ती आहे आपली, त्यांची खरी कीर्ती तुम्ही आहात. प्रवास तर मला तुमचा उलगडायचा आहे, हे तुम्ही सांगणारच आहात. लोकांना हेही आश्चर्य आहे आणि महाराष्ट्र कशाला, ज्यांना ह्या सामाजिक चळवळीचं भान आहे, राजकीय चळवळीचं भान आहे, तो प्रत्येक जण तुम्हाला बघणार आहे आता. की एवढं मोठं प्रगल्भ आणि अतिशय मोठं नेतृत्व असतानाही तुम्ही कुठल्या आसनावर जाऊन नाही बसला, याचं लोकांना खूप आश्चर्य आहे. कुठल्या सिंहासनावर नाही, कुठल्या पक्षामध्ये जाऊन बसला नाही आणि तुम्ही स्वतःची वहिवाट निवडली. पण मला आवडेल हे ऐकायला की तुमचं बालपण कसं गेलं. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुमचे खूप आभार मानते, मंडल न्यूजचे आभार मानते. आणि सगळ्यांकरता एक न्यूज, दिस इज माय फर्स्ट एव्हर इंटरव्ह्यू. वाटणार नाही तुम्हाला? आणि मी नर्वस नाही, कारण भाऊनी मला खूप कम्फर्टेबल केलेलं आहे. ओके. आणि तशी ती गप्पाच आहे. गप्पा मी सांगितलं, हा पॉडकास्ट म्हणजे एक गप्पा आहे. आणि मला माहित आहे की कीर्ती नावातलं जे रहस्य आहे ते तुम्हाला उलगडणार. आता माझ्या लहानपणाचं नक्की काय तुम्हाला? नक्की म्हणजे तुम्ही अमरावतीत जन्म झाला? नुसता जन्म झाला. हा, आणि पुढे मुंबईत चालला गेला. तोपर्यंत बाबा स्थिर झाले ते राजकारणात. ज्या वर्षी मी जन्मली होती त्या वर्षी दादा ऑलरेडी एमएलसी झाले होते. त्यामुळे तुम्ही मुंबईत गेले. आम्ही मुंबईत शिफ्ट झालो आणि मुंबईमध्ये शिक्षण पूर्ण माझं तिथेच झालं. स्वाभाविक. कुठे शिकलात मुंबईला? होली नेम हायस्कूल. हे कुठे? कुलाबाला येते. कुलाबाला. अच्छा. म्हणजे बॅरेक उमाबा जिथे गेले होते ना, त्या स्कूलमध्ये, त्या चर्चमध्ये, ती आमची शाळा आहे. ओके. बेसिकली कॉन्व्हेंट आहे. लो प्रोफाईल पण चांगली शाळा. अच्छा अच्छा. तिथल्या विद्यार्थिनी तुम्ही? मी तिथल्या विद्यार्थिनी, 9वी पर्यंत तिथे. मग शिफ्ट व्हावं लागलं अमरावतीला. आई पण शिफ्ट झाली होती. मी 8वीत असतानाच आई शिफ्ट झाली होती. त्याचं कारण आपण नंतर डिस्कस करूच या. आणि मग मी इथे 1 वर्ष होली क्रॉस मध्ये, नंतर 11th मध्ये VMV मध्ये, 12th मध्ये ब्रिजलाल बियानी मध्ये, नंतर बॅक टू VMV फर्स्ट इयरला. आणि थांबला प्रवास. हो. मग अमरावतीचा प्रवास. मी मुद्दाम थांबवले त्यांना. खरं असं शूट होण्यापूर्वी किंवा आम्ही अशी मुलाखत करण्यापूर्वी काही वेळ तरी अनौपचारिक बोलतो, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही. कॅमेऱ्याच्या बाहेर आम्ही काही गोष्टी बोलतो. आणि मी त्यांचा प्रवास बघितला आणि मग त्यातले मला गमती सुचले आहेत. त्या तुम्हाला मी सांगतो की वयाच्या 19व्या वर्षी. 19व्या वर्षी टीन. बघा, 1 ते 19चा जो प्रवास आहे, यामध्ये दादासाहेब अतिशय सक्रिय राजकारणात होते. बिलकुल कंटिन्युअस 24 तास राजकारणात. बाबा काही साधले नाही त्यांना, नाही. सगळी पालन पोषण आईनी केलं. म्हणजे त्या काळात तर असं वाटायचं की आई किती ग्रेट आहे बाबा, तीच सगळं आपल्यासाठी. दादांचं
प्रवासच बस. करायचे. आणि आम्ही अशा खूप पारंपरिक रीतीने वाढलेले, जिथे वडिलांसोबत थोडंसं आम्ही दुरीच हा ठेवायचो. त्यावेळेस असं नव्हतंही. हा, आता जनरेशन आहे, ए बाबा तू कसा आहे रे. आता हग करा, किस करा, ऑल दोज हॅपन. त्यावेळेस तसं नव्हतं, तसं नव्हतंच ना. बिलकुलच नव्हतं. गॅप होती. हो. या रूम मध्ये बाबा तर त्या रूम मध्ये मुलं. बिलकुल बिलकुल दरारा होता. त्यांना वाटायचं खूप दरारा दरार होता. असला पाहिजे, हो, हो. माझे शब्द बाहेर पडू नये. बिलकुल नाही. तसं ते ट्रॅडिशन होते हा. सगळे. तर ते जाताना फक्त म्हणायचे अच्छा कीर्ती मी निघतो. मग अच्छा म्हणायचे, हो घरी दादा. कीर्तीच म्हणायचे. घरी मला सगळेजण ताईच म्हणतात. अच्छा ताई हा, म्हणतात. म्हणजे माझे 2 भाऊ सुद्धा मला ते तर ताईच मोठे आहेत म्हणतात. ना दोन्ही भाऊ. तरी ताईच म्हणतात. तुम्ही सगळ्यांच्या ताई होत्या. हम्म. ओ ताई पण आलं तुमच्याकडे. सो तेवढं. आणि मग आणि घरी दादांना दादाच म्हणायचे. घरी दादांना दादाच म्हणायचे, भूषण ओके. दादाला भूषण म्हणायचे, हा डॉक्टर राजेंद्रला छोटू म्हणायचे. असे 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 नावं होती. हो. आणि मग दादा म्हणजे मुळात दादा रात्री उशिरा येणार, पार्टी मिटिंग्स करून लोकांना करून भेटून येणार, दौऱ्यावर तुम्ही शाळेत भरपूर जाणार. जायचे, दौऱ्यावर जायचे बरेच. खूप दौरा करायचे दादा हो. कंटिन्युअसली. कारण त्यांनी 2 चळवळी एकाच वेळेस चालू केल्या, एक सामाजिक आणि एक राजकीय. हो हो आणि हो, दोन्ही ठिकाणी स्थिर होणं सोपं नव्हतं. हो, हो, सामाजिक चळवळ बाबासाहेबांनी सुरू केली हो, आणि ती त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केलाय हो, खूप हो. सारा. पण राजकीय चळवळ त्यांनी स्वतःची होती. हो. कारण राजकीय नेतृत्व म्हणून मान्यता मिळवून घेणं, ज्यांना हो, राजकीय हो, हो. वारसा नाही, हो, हो. खूप कठीण. हा. म्हणजे अगदी ग्रासरूट पासून अर्थात. त्यांना तर खेड्या गावाच्या गल्ल्या गल्ल्या माहित होत्या. म्हणजे हम्म. कधी मी त्यांच्यासोबत प्रवास केला तर मग ते सांगायचे, "ए, या गल्लीतून घे, त्या गल्लीतून घे, तिथून घे, तिथून." म्हणजे पूर्ण त्यांच्या पाठ होते, रस्ते रस्ते पाठ होते त्यांच्या. एक प्रवास मला जो समजून घ्यायचा तो हा मुख्य, की 1 ते 19 मध्ये तुम्ही दादांना बघितलाय, म्हणजे लग्नापूर्वी माहेरी. हो. आणि मग कधी असं वाटलं का की हे राजकीय नेते आहेत जरा असा सेन्स कटे. कारण आजकाल तर आमदाराची मुलं असू द्या, खासदाराची मुलं असो, त्यांना जे नाही, आम्हाला तसं जमिनीवरच ठेवलं. ते मला ते फार शिस्तीचे होते. दादा तर म्हणजे कसे ना, ते आई शिस्तीचे होते. हो ना. म्हणजे कसं आई खूप अशी म्हणजे कडक स्वभावाची होती. हा नियम तिचे सगळे पाडले पाहिजे. अभ्यासाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर होती. आणि आम्ही तिघही जणांनी अभ्यास असा त्यांनी हुशारच होते. हे दोघं जरा जास्त हुशार होते. माझ्यामध्ये थोडासा नॉटीनेस होता. हो. हा. तर अभ्यासाची सवय, शिस्त, सगळं काम लाईक डिग्निटी ऑफ लेबर जे आपण म्हणतो, हम्म. कोणताच कमीपणा, कोणत्याच कामाच्या बद्दल आम्हाला काहीही कमीपणा नव्हता. हम्म. तर आणि दादानी ते अजूनही- जपलंही. हो, हो, की बा मी आमदार असे पण माझे पोरं आमदार नाहीये. नाही. त्यांना अलीकडचे जे असतं ना, म्हणजे कसा बदल आला बघा. हम्म, राजकारणामधली ही पदं मिळालेली माणसांची मुलं ज्या पद्धतीनं वागत आहेत, हम्म. समाजात पण बघतोय. हो, हो, हो. आणि त्या काळातले तुम्ही म्हणजे अगदी शिक्षकाचीच मुलं होतात. हो. मुळात दादा शिक्षक होते. हो, हो. आणि नाही, मला त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं की जेव्हा मी किंवा माझे भाऊ बघते, एक माणूस म्हणून ॲज अ ह्युमन बिईंग मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की वी ऑल 3 आर नाईस पीपल. आणि ते क्रेडिट पूर्ण आई दादांनाच जातं. आणि जास्त तर म्हणजे त्या काळात तर आई जास्त राहायची. म्हणजे आम्ही तिला लेडी हिटलर वगैरे म्हणायचं, माझ्या मैत्रिणी वगैरे. आई ऐकतील. सॉरी आई. लेडी गव्हर्नर म्हणतो आम्ही सगळे. आता तुम्ही लेडी हिटलर नवीन शब्द दिला. सॉरी. ती रात्री 3 वाजतापासून म्हणजे परीक्षा वगैरे असली की 3 वाजता उठवायची, अभ्यास सगळा करायला लावायची वगैरे. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत देयर वॉज नो सेकंड ऑप्शन. ते ऑप्शनच नव्हतं. अभ्यास करायच लागेल. अभ्यास करायच लागायचा आणि चांगला प्रकारे वी हॅड टू परफॉर्म. आणि मग तुम्ही कधी जाणीव झाली असं आठवते का की आपले बाबा नेते आहेत, आमदार आहेत, उपसभापती आहेत, असं जाणीव त्या पूर्ण ग्लॅमर पाहून? नो. पोलिसांचा ताफा, त्या लाल दिव्याच्या गाड्या, तेव्हा लाल दिवा होता. आणि काहीच अट्रॅक्ट नाही करायचं. उलट नाही आवडायचं मला ते काही असं विशेष. मला असे जास्त लोक असलेले घरात कायम लोक. हा, ते तुम्ही बरोबर पकडलं. कारण की कंटिन्युअसली एक मुलगी म्हणून मला थोडस त्याच्याबद्दल बोलावंसं वाटतं. काय व्हायचं ना, मग मैत्रिणी नाही यायच्या. अरे बापरे, कीर्तीकडे गेलं तर कधीही गर्दीच आहे. आता आम्ही सांगायला सारंग बिल्डिंग मध्ये 4 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये होतो. पण खरं म्हणजे आमच्याकडे 2च बेडरूम होते. एक आई दादांची होती आणि एक आमच्या मुलांची विथ आजी. आणि त्या रूम मध्ये आमच्याशिवाय गावातले काही मुली या शिकायला मुंबईत आल्या किंवा नोकरीसाठी आलेल्या, त्या 1-2 मुली राहायच्या. सो इट वॉज लाईक अ मिनी हॉस्टेल.
मुंबई म्हणजे हक्काची जागा ना हो, लोकांना. त्यांची हक्काची जागा तेव्हा होती. मुंबईमध्ये आमदार जे असे नेते राहायचे हा, त्यांची घरं म्हणजे हक्काची जागा होती. बिलकुल. आणि आणि त्यांना आमचं जरा जास्तच होतं. आणि नाराज नाही करायचं ना. हो, हो. दादा स्वभाव असतात ते कोणाला नाराज नव्हते करत. त्यांचा म्हणजे मी नाराजच्या पेक्षा त्यांना आवडायचंच. त्यांना असं वाटायचं की हा, मदत केलीच पाहिजे. पिंड. हा, हा जो पिंड शब्द आहे ना हा. ते प्रोफेशनल नव्हते, ते हो. पिंडी राजकारणी हो, होते. हो, 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 आज हो. 2 प्रकारची राजकारणी आहे. हो, म्हणजे आपण हो. त्याची चर्चा करूया, हो, हो. की एक प्रोफेशनल राजकारणी त्यांना माहित झालंय की इकडे आलं, सत्ता मिळवली की पैसा, पैसा टाकला की पुन्हा सत्ता, नाही, सत्ता, पैसा, पैसा, सत्ता. तो काळ आणि वेगळाच हे होता. डीएनए यांचं पिंड होता. हो, समाजकारण, हो, हो, हो. राजकारण, बिलकुल, बिलकुल. टोटली त्यांचे म्हणजे इन ब्लड जे म्हणतात ना हे तसं. रक्तात राजकारण. आणि नुसतं त्यांना ठेवायचं नाही, पण त्यांची काळजी पण घेणं, हे सगळं होतं. आणि येस. आईने पण तेवढी साथ दिली, मानलंच हम्म. पाहिजे. त्यांना तर ते म्हणजे खरं म्हणजे जेव्हा लग्न झालं दादांचं तेव्हा त्यांना माहित नव्हतं आईंना तुमच्या हं. की हे राजकारणी असतील पुढे. तेव्हा ते माहित होतं, शिक्षक होते. तिचं तर हिरो सोबत लग्न झालं. शी वॉज अ बिग फॅन ऑफ माय फादर. क्या बात कर रहे. तिथे तर म्हणजे ऑब्विसली. तर कमिंग बॅक टू दिस, याचा मला तेव्हा वाटायचं की अरे आपल्याला काही काय बाबांचं बा family- कसं मस्त पोरी लेकीला काय कौतुक असते ना बाबाचं. होतंच. आता अलीकडे सगळं महाराष्ट्र असं म्हणतो ज्यांनी म्हणजे अमरावतीकडे तर म्हणतातच, कीर्तीताईंना जे लोक बघतात ते म्हणतात की कीर्ती तू दादांसारखी दिसते असं म्हणतात ना मोठे लोक. आता म्हणायला लागले आहेत आणि आनंद वाटतं ऑफकोर्स. त्यांनी दादाची जी चेहऱ्याची ठेवण होती आणि जो मुळात त्यांच्या चेहऱ्यावर जो एक गोडवा होता, कोणालाही भेटल्यानंतर असं वाटायचं की अगदी आपल्या घरातला ज्येष्ठ माणूस अतिशय घरातला व्यक्ती भेटलाय, हो. हा फील नॅचरल द्यायचे. कृत्रिम फील नव्हता. नेता भेटला हात सेकंड करताय, रील्स काढते. आता अलीकडचे सगळे नेते असं करतात. नाही, ते समाज आपला आणि आपण समाज, यस हे एक एकीकरण त्यांचं झालं होतं. आणि आमच्यामध्ये ते इनडायरेक्ट काय म्हणतात ना, डायरेक्टलीच आलं. यस. तसं काही शिकवायला वगैरे लागलंच नाही. तुम्ही अमरावतीत आलात, फर्स्ट इयर झालं हम्म. आणि दादाने सांगितलं की आता लेकीचं जरा मांडवात नेलं पाहिजे. असं काय खूप प्लॅन्ड नव्हतं हे. मला तरी पण असं फार वाटतं. वय लहान होतं. हो, प्रश्नच नाही. आणि मी खास करून एक म्हणजे इथे सांगते, कारण नाही मला सांगाच आज आम्हा महाराष्ट्र ऐकायला तयार आहे. आणि हे युवांसाठी खूप जरुरी आहे. काय झालं होतं, 12th मध्ये मी फेल झाली होती. एका पेपरला झोपूनच गेली. रात्रभर 3-4 वाजेपर्यंत जागली. काय गोष्ट करतो. आणि मग नंतर एकदम 8 वाजता माझी आजी की कोणतरी उठवायला आली. बाय द टाइम पेपर होता, पेपर होता, अभ्यासाची तयारी केली रात्रभर, पूर्ण झाली होती. परंतु मग ती परीक्षेला गेली गेला आणि नाही. तिथे गेली हा पण ब्लँक होती. मग अगदी अशी वेळेवर म्हणजे 15 मिनिटं लेट जायची होती ते होती. आणि मग हे मी मुद्दामून सांगते, कारण की ऑल द यंगस्टर्स, जी तरुण पिढी आहे, ज्यांना कोणी थोडंसं फेलियर आलं असेल, फेलियर इज नॉट द एंड. तुम्ही त्याच्यातूनही खूप वरती जाऊ शकता, कारण मी गेली आहे. एक विषय राहिला तुमचा आणि फेलचा शिक्का बसला. हो, तेव्हा आय वॉज ऑब्विसली डिप्रेस होतीच, दाखवायची नाही. तुम्ही सुरुवातीला सांगितलं सगळ्यांना की मी नर्वस नाही, दाखवायचं नाही. आज खरंच नाहीये. आज खरंच नाहीये, कारण की किती चांगली अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे मला, की लोकांशी बोलायला, लोकांना सांगायला वगैरे. आणि मला आवडतं तरुणांशी बोलायला. जर आपण त्यांना काही सांगू शकतो, त्याच्यामध्ये त्यांचा काही जर फायदा झाला तर आपण शेअर करायलाच पाहिजे. तुमच्यासारखंच नेतृत्व किंवा तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी मुव्हिंग मध्ये आलात, खरं म्हणजे शाळांमध्ये, कॉलेजमध्ये आता या जनरेशनला आम्ही बघतो की त्यांचे वडील साधे नगरसेवक जरी आहेत तरी मुलाचा एक रोब असतो. प्रिन्सिपॉल रोब, कॉलेजचे प्रोफेसर रोब. पण दादा अगदी विरुद्ध होते. ते सत्तेचा वापर तुम्हाला करू देत नव्हते. जरूरतच नव्हती. हुशार होतो आणि कष्टाळू होतो. हे दोन्ही गोष्ट त्यांनी शिकवलेली आहे, की अभ्यास, त्याच्यासोबत सिन्सिअर वर्क करणं, अगदी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, आणि हार्डवर्क. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर तुम्हाला मुंबई सारख्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऑप्शनच नाहीये हार्डवर्क शिवाय. हार्डवर्क शिवाय ते तुम्ही काम नाही करत, तुम्ही स्लॉग करता. ऑफिसला येण्याचा टाइम असतो, जाण्याचा टाइम नसतो. करेक्ट. त्याच्यामुळे ते आलंच. कोणी सांगितलं पहिल्यांदा की कीर्ती तुझं लग्न करायचंय? सांगितलं वगैरे कोणी नाही, फक्त मला असं कळलं की मुलं बघत आहेत वगैरे. अच्छा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या वर्षी मी एका डिफरंट माइंडसेट मध्ये होती. म्हणजे मी सायन्स मधून मग आर्ट्स मध्ये पण गेली, कारण की मग काहीच करायचं नाही, नुसतं ग्रॅज्युएट व्हायचं, हेच एक होतं तेव्हा. जे पहिलेचं स्वप्न होतं की काहीतरी, आई दादांना वाटायचं की डॉक्टर बनावं. मला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंटरेस्ट होता, तर मला वाटलं मी सायन्स घेतलं, मग पुन्हा आर्ट्स घेतलं.
आर्ट्स मध्ये तर मग अशीच पास झाली मी. तर आर्ट्सला काय 1 महिनाही त्या काळात तरी 1 महिना अगोदर केलं तर यू चांगली स्टुडंट सिनियर आहे, म्हणजे तुम्ही सायन्सच्या चांगल्या हुशार विद्यार्थिनी होत्या हो आणि एकदम पलटी मारून घेतली हो नाही. तर पण मला मग आहे ना सोशिओलॉजी वगैरे आवडायला लागलं. पुढे पुढे हो पण आणि लग्न होतं तेव्हा फर्स्ट इयरलाच ना? फर्स्ट इयरला होतं आणि 15 दिवसांनी मी परीक्षा द्यायला आली होती हो. लग्नाच्या नंतर लगेच. अच्छा, म्हणजे तेव्हा लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावरच पण मग मी. तुम्हाला सगळ्यात पहिले जेव्हा कळण्यात आलं की एक 18-19 वर्षाच्या मुलीला सांगतात हम्म, की तुझ्यासाठी मुलं पाहत आहे, किंवा तुम्हाला हम्म, कळलं, हम्म. काय फील होता अ, बरं? नाही 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 मी सांगते तुम्हाला. असं सांगायचं. दिस इज सो व्हेरी फनी. एक तर मी एका वेगळ्या माइंडसेट मध्ये होती तेव्हा. हा. थोडंसं डिबेकल तर आलंच होतं लाईफमध्ये. हम्म. आणि तेव्हा कुठे कोणाला समजतं पेरेंट्सला वगैरे की हे सायकोलॉजिकली बघायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते केलं नाही. तेवढी हम्म. जागरूकता नव्हतीच. हा. आज जसे सगळेजण म्हणजे सायकोलॉजिकली पोरांना घेतात की डिप्रेस नाही झालं पाहिजे, हे नाही झालं पाहिजे. हम्म. आणि म्हणजे त्याला कोणालाच दोष देणं नव्हे. हम्म. सो ते एक डोक्यात होतं. त्यातल्या त्यात जास्त मैत्रिणी वगैरे पण कोणी यायच्या नाही, काही नाही वगैरे असं काही जास्त लाईक गॅपच होती जरा हा तुमच्या जनरेशनची. हो ते होतं. बाबांकडे एवढे मोठे लोक यायचे दादांकडे, हम्म. त्याप्रमाणे तुमच्या मैत्रिणी वगैरे जरा कमी. मित्रही जरा हिंमत करत नसतील तेव्हा. मुली किती मागं कसं जायचं. मित्र तर तेव्हा नव्हतेच पण मला एक खूप मस्त अरे इकडे भाऊ 2-2 ओ मोठे भाऊ. ते तिघं म्हणजे जा. तिघं गेटकीपर्स होते माझ्यासाठी. 2 भाऊ 1 आई. ते सांगितलं पाहिजे या पुढीला अरे की काय स्थिती झाली असेल तुमची. हो तो 1 वर्ष वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग वर्ष म्हटलं तरी चालेल. तेव्हाच या लोकांनी काही सड यायला लागले. आणि त्यावेळेस काय झालं तर माझी एकुलती एक अशी मैत्रीण आणि माझी कझन, माझे कझन आहे वंदना म्हणून, तिचंही लग्न ठरलं. हम्म. आणि शी वॉज द ओनली असं एक होतं की मी तिच्यासोबत व्यवस्थित माझा वेळ जायचा. हा. म्हटलं आता काय करतात तर करू द्या. You know? आणि सगळ्यात मजा म्हणजे लग्न ठरलं. हम्म. ओके. हम्म. आणि माझ्या आईने फोन केला, भूषण दादा घरी होते की लग्न ठरलंय वगैरे, हम्म. पण तिला सांगू नको. ते म्हणे तिला माहित आहे. म्हणजे कशाला सांगलं, ती रडत असेल. तर म्हणे ना तिथं चांगली खेळत हसत आहे. And I was actually happy, very happy की चला आता आपण विल गेट इनटू अ फॅमिली. कारण मला आवडायचं की भाऊ बहीण वडील आई असे सगळेजण बसले पाहिजे, जेवले पाहिजे, थोडी मजा मस्ती केली पाहिजे. असं पुढचं पुढे बघू, एक रिस्क घेऊन बघू. पण मग हा मुलगा आहे हा असं सांगितलं का दाखवण्यापूर्वी? ओके, आय टेल यू हाऊ इट वर्क्स. Yeah. तेव्हा कसं झालं ते. तो सीन सांगा मला. हा माझ्या आई वडिलांनी ते ठरवून घेतलं होतं. हम्म. आणि त्या काळात कसं असतं, माझे वडील तेव्हा MLA होते, तर आमच्याकडे घर नव्हतं तेव्हा. हम्म. छोटीशी रूम होती MLA हॉस्टेलमध्ये. Yes. ओके. तर मग आम्हाला पहिल्यांदा एक 5 स्टार हॉटेलमध्ये दादानी रूम बुक केली. हम्म. म्हणजे मुला तेव्हा एक पद्धत होती अशी, हा. एक मुंबईमध्ये रूम बुक करून पुरील दाखवायची. तेव्हा घर नव्हतं, काही नव्हतं, तेच. कोणाचे रिलेटिव्ह नव्हते, काही नव्हते. त्या- आणि या लोकांना इम्प्रेसही करायचं होतं. एक रूम बुक केली. हम्म. मला तेच की बाबा पहिल्यांदा 5 स्टार मध्ये चाललो, मजा येईल. आईने थोडी इन्स्ट्रक्शन केली, चांगली राशील, अशी राशील, तशी राशील, ते अच्छा, झालं अच्छा, वगैरे. अच्छा. साडी वगैरे घालशील. साडी पहिल्यांदा घालून दिली तिने. सांगितलं घातली. आईनी साडी हो. घालशील. साडी घालची. आणि नंतर आम्ही गेलो आणि बस सिम्पल, हम्म. तिच्याशी तुला लग्न करायचंय आणि याच्याशी तुला लग्न असं करायचं, डायरेक्ट. फिनिश. म्हणजे ते न सांगताच. अच्छा, म्हणजे असं आम्ही जरा बोलतो वगैरे, आता नो, आम्ही चर्चा करतो वगैरे. नॉट अलाउड. मी पहिल्यांदा राजेशला बघितलं. पहिल्यांदा मी त्यांना लग्नात बघितलं. लग्न त्या या. दिवशी नाही बघितलं. त्या दिवशी म्हणजे असं राहायला सांगितलं होतं ना. सो लग्नात मी बघितलं. आणि आमच्या याच्यामध्ये कशी पद्धत आहे ना की नवरी पण पांढरी साडी घालते हा. पूर्ण वर लग्नात आणि वर पण बौद्ध पूर्ण विवाह पद्धतीनुसार असं आहे. असं लग्न झालं होतं. मग मी आली म्हणजे लग्नाचे तर तुम्हाला मी काय काय किस्से सांगू शकतो. सांगायलाच पाहिजे. शेअर करू, काय विषय आहे. मी या मुलाखती 4-5 भाग करणार आहे. आता हा पहिला भाग लग्नापर्यंत चालणार आहे आणि मला कीर्तिताईंकडून सगळं ऐकायचं आहे. खरं म्हणजे त्या लग्नापर्यंत आल्या त्या म्हणून त्या कीर्तिताई झाल्या, नंतर त्या कीर्ती होतील. सांगा. तर मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा बघितलं हा, तेव्हा सांगा ना ते तसं. लग्नातच बघितलं. मी अशी चालत होती. हम्म. त्याच्या अगोदर घरी एक छोटासा एपिसोड झाला होता. तर मी आली तिकडे. म्हणजे बेसिकली ते मेकअप काहीतरी विचित्र करून दिलं होतं. मी मेकअप वाली नाहीये. हा, तुम्ही मेकअप करत नव्हते तेव्हा. जनरली काय म्हणतात ते मला नाही आवडत. कॉस्मेटिक नाही तेवढं नाही आवडत. तर मी स्वतःला बघितलं होतं, खूप अशी विचित्र दिसत होती. सांगायला कोणी तयारच नव्हतं की विचित्र लग्नामध्ये. लग्नाच्या अगोदर, हा, हा. म्हणजे जेव्हा घरी तयार होत होती हा, तेव्हा. हा, हा. आणि जी करत होती तिला
कोणाला हर्ट करायचं म्हणजे hurt आता सारखे नको. प्रोफेशनल नव्हते तेव्हा, हा. ब्युटी पार्लर छोटेसे एक काहीतरी आंटी आली होती तो कोणी आणि मी आरशात बघत होते आणि मला मी विचित्र दिसत होती. सो हे देवा फायनली काय चित्र आहे की आपणच कधी हो. नवरी आहो आपण. सगळे सांगतात छान छान छान. फायनली माझा एक छोटासा कझन होता हा. आणि दादाईच्या बेडरूम मध्येच मेकअप सुरू होता तेव्हा हम्म. आणि तिथे एक मॉन्स्टरचा स्टॅच्यू होता. हम्म. मी त्याला म्हटलं ए कशी दिसते मी तर त्याने मॉन्स्टरकडे बोट दाखवलं. आय रॅन अवे बाथरूम मध्ये गेली पूर्ण धुवून घेतलं हा. स्वतःच एक लिपस्टिक लावलं हा. आरशामध्ये येऊन असे टिपके टिपके माहित होते मला ते केले आणि मी गेली. आणि मग तुमचं लग्न कुठे झालं? आमचं लग्न इथे धर्मदाय कॉटन धर्मोदय कॉटन फंड अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये. आणि मग अमरावतीकर सगळे आले हो त्यावेळेस हो हो आणि तुमचं लग्न झालं. हो, लग्न झाल्यानंतर तुम्ही सासरी गेलात. 19 वर्षाची मुलगी, हो, हो. एवढ्या मोठ्या ऐश्वर्य संपन्न, म्हणजे भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या हं. अशी व्यक्ती जेव्हा जाते, तो पहिला दिवस सासरी गेल्यावर काय रिॲक्शन होती सासरकडच्या लोकांची? त्यांना फक्त एक Actually- नुसती सून नव्हती आली ना, सुनीसोबत ग्लॅमर आलं तर मागून. नाही, मला एक अजून इथे सांगा असं वाटेल आपण दादाईंच्या म्हणजे सॉरी Yes. माझ्या आणि दादांबद्दल बोलत आहोत तर एक खूप मोठा असा बदल झाला. हा, तुम्ही लग्नातला एक किस्सा सांगायचा. लग्नात तुमची आता जेव्हा परताने सुरू झाली होती, तुमची आता पुढे वरात निघते मुलीची आणि मुलगी निघायला लागते हो हो आणि मंडप मोकळा होतो, तेव्हाच एक सीन आहे. हो तोपर्यंत कसं आईच होती हो. आणि दादांचं आणि माझं बॉन्डिंग झालेलं नव्हतं खरंच सांगते मी. Correct. लहान असताना हो म्हणजे बिझी बसायचे बिझी दादा. एकदम छोटा असताना फोटो आहे त्यांच्यासोबत बसलेली अच्छा. वगैरे पण असं कधीच असं कम्युनिकेशन डेफिनेटली अशी गप्पा नाही, गप्पा कधीच नाही मी वेळच नाही मिळाला. वेळच नाही मिळाला. आणि मग जेव्हा तो बिदाईचा क्षण आला हा. तर सगळेजण भेटत मांडव होते वगैरे वगैरे लाईक आणि नंतर मग मी पाहते थोड्या वेळाने आई दिसते सगळे दिसत आहे दादा दिसत नव्हते हम्म. आणि थोड्या वेळाने बघते तर दोघ जण असे दादांना घेऊन येत होते आणि ही वॉज अनकन्सोलेबल. इतके म्हणजे गहिवरून आले होते ते इतके मी पहिल्यांदा त्यांना त्या कळतं बा. असं बघितलं म्हणजे गायवरले दादा. इट वॉज गहिवरली नाही दॅट इज अ व्हेरी स्मॉल थिंग. ते अक्षरशः रडत होते. लेक चालली सासरी, हा त्यातला बाप ओ एकदम आणि मी विचार करते ओ माय गॉड माय फादर लव्स मी. तेव्हा लक्षात आलं की दादांचं किती प्रेम आहे कारण ते दिसत होतं. हा, मुलगी सासरी चालली आहे हे वडिलांना हो. एकदम जीवात दॅट काळजात पाणी झालं त्यांच्या. चेंजिंग पॉईंट आमच्या दोघांच्या रिलेशनशिप मधलं. तेव्हा पहिल्यांदा कळलं तुम्हाला की अरे आणि नंतर आमचं एवढं बॉन्डिंग झालं येस. की त्याच्यानंतर दादा सतत माझ्या घरी येत राहिले. म्हणजे मुंबईला आले की पहिले माझ्या घरी येणारच. मुलं झाले अजून छान मग ते बॉन्डिंग होतं. रिलेशनशिप कम्प्लिटली चेंज झाला. मी आम्ही खूप इथे share थोडा करायला लागलो. ब्रेक घेतो आहे आणि यासाठी की लग्नापर्यंत आले आहेत कीर्ती आणि लग्नानंतर सासर मला समजून घ्यायचं आहे. सासर नंतर ते म्हणतील मला माहित आहे त्या सगळं खरं सांगतील Of course. आणि सासर मधल्या गप्पा तिथले प्रसंग आणि एकूण राजेश त्यासोबतचा सहजीवनाचा अनुभव हे सगळं बघूया. एक छोटंसं ब्रेक घेऊया.